preview. हा जवळजवळ 18 मिनिटांनी कॉल आला होता आणि आमच्या तिन्ही गाड्या बोलवल्या मी. त्यावेळेस तो टँकरचा ड्रायव्हर पण होता, त्याला काढलं बाहेर, रेस्क्यू केलं. आणि गॅस मोठा वाहत असल्यामुळे रोड पूर्ण वाहत होता. रोड पूर्ण ब्लॉक करण्यासाठी पोलीस कंट्रोल रूम MSCBला कॉल केले, आदरणीय कमिशनर श्रीकांत साहेबाला कॉल केला आणि MSCBच्या लाईटला आणि ह्या कंट्रोल करून पूर्ण कूलिंग चालू केलं. गॅस हा हवेपेक्षा जड आहे, 1.8 टाइम्स जड आहे हवेपेक्षा, त्यामुळे तो ग्राउंडलाच पसरणार आहे. आग जर लागली तर ती ग्राउंडला आग लागणार आहे चौकोनाच. त्यामुळे हा एरिया जवळून वाहत होती पूर्ण. विमानतळाकडे जाणारी सकाळच्या फ्लाईटसाठी लोक पळत होती, पण तो रोड ब्लॉक केल्यामुळं मग जरा बाहेरून वादावादी झाली आणि त्या लोकांना बंद करून कूलिंग चालू आहे. सर आता किती रिस्क आहे? रिस्क भरपूर आहे. जोपर्यंत गॅस बाहेर निघत 17.5 टनचा टँकर आहे तो, आणि तो अजून 5.5 तास ड्रेन व्हायला लागणार आहे पूर्ण LPG गॅस. तो लिक्विड आहे, अंडर प्रेशर. तो बाहेर निघताना गॅस होतो आणि तो बाहेर निघताना परत त्याला लिक्विड झाल्यामुळे तो बाहेर आलं लिक्विड, त्यामुळे थोडं थोडं होतं आणि कमीत कमी थोडा थोडा होतं म्हणून तो आग जास्त पसरू शकत नाही. तर लिक्विड जर सगळं बाहेर आलं असतं तर आपोआप रस्त्याने नालीनं व्हायला असतं आणि ते व्यापार व्हायला त्यावेळेस आगीचं प्रमाण जास्त रिस्क झाले असेल. त्यामुळे सुद्धा थोडंसं कमी आहे, पण आपण कूलिंगच त्यासाठी चालू ठेवतो. जोपर्यंत ते ड्रेन होणार नाही तोपर्यंत रोड ब्लॉक राहील. आणि जनतेला सुद्धा विनंती की आसपासच्या जनतेने ज्या 500 मीटरच्या एरियामधून पूर्णतः सहकार्य करावं त्यांनी आणि आपले गॅस सिलेंडर किंवा लाईट चालू करू नयेत आणि तिथं स्पार्क करू नये, ही जनतेची विनंती आहे. सर नाव काय आपलं? शिवाजी झंझर. नेमका अपघात कसा घडला आणि काय प्रयत्न सुरू आहे? रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी साधारणतः 5-5:30 वाजता एक LPG गॅसचा हिंदुस्तान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा ते खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो LPG गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही कंप्लीट लीक व्हायला एक 5-5.5 तास लागणार आहेत. आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि फायर सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मागे तिथे त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे. पण तरी पण अजून पण 5-5.5 तास लागणार आहेत. तर या जवळपास 500 मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क होऊ शकतो असे चालू ठेवू नये. कृपया सर्वांना नम्र विनंती. आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे. रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे, जे की तात्काळ गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत. तोपर्यंत कृपया कुणीही 500 मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया कुणी इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करू नये ही नम्र विनंती. धन्यवाद.